हॅलो एव्हरीवन, नमस्ते। तर आज मी जाणार आहे वसई नालासोपाराच्या भुईगाव बीचवरती। तर आता 5 वाजले आहेत संध्याकाळचे आणि उशीरच झाला आहे। तर आता मी तिकडे निघणार आहे जायला आणि नंतर संध्याकाळी आपण विरारचा लिंक रोड बघणार आहे। तर तिकडे विरारला पण खूप काही सुविधा वगैरे झाल्यात, तेही बघायचं आहे। तर आता जाऊया आपण भुईगावच्या बीचवरती। तर अर्ध्यापर्यंत मी पोहोचली आहे आणि क्लायमेटही खूप छान आहे आणि बघायला गेलं तर एकदम गावसारखं वाटतंय आणि इकडे लोकांनी मस्त असे बंगले वगैरे बांधले आहेत, तर एकदम गावसारखी फिलिंग येते। इकडे मस्त अशा भाज्या उगवल्या आहेत आणि हे लोक इकडेच विकतायत आणि घेणाऱ्यांची पण गर्दी तुम्ही बघू शकता। गावठी भाज्या घेण्यासाठी खूप लोक इकडे थांबून भाज्या घेत आहेत। पण सनसेट पण होणारच आहे आणि मी पण आता 5 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट आता पोहोचणारच आहे। हॅलो एव्हरीवन, नमस्ते। तर आज खूप दिवसांनी माझा व्लॉग येणार आहे। तर आज मी आले आहे भुईगावला। वसई मधला हा समुद्र किनारा आहे। तर आज आपण थोडंसं वसई विरार एक्सप्लोर करूया। तर हा मस्त असा समुद्र किनारा आहे आणि ही मस्त अशी सुरूची बाग आहे। खूप लांबपर्यंत अशी बाग दिसते आहे आणि आज खूप अशी गर्दी पण आहे बीचवरती। तर बीच पण बघूया, सनसेट होतोय आता, तर सनसेटही आपण बघूया। तर पुढे समुद्र किनारा बघूया पहिले। मी पण आली आहे ब्लॉगिंग करते। तर आज आहे माझ्या बरोबर शर्वरी आणि आम्ही दोघी आलो आहेत आज बीचवर, भुईगाव बीचवर, भुईगावला। तुम्ही गर्दी बघू शकता इकडे बीचवरती। संध्याकाळ झाले तरी खूप अशी लोक एन्जॉय करत आहेत आणि छोटी मुलंही आहेत। छोटी मुलांसाठी ते तिकडे जम्पिंग साठी उड्या मारतात छोटी मुलं। तर छोट्या मुलांसाठी गाड्याही आहेत, हॉर्स पण आहे, नको भीती वाटते। तर इकडे घोडा पण आहे आणि इकडे छोट्या मुलांसाठी गाडी पण आहे, गाडी राईड पण आहे। तर छोट्या मुलांसाठीच नाही, मोठी माणसं बसू शकतात त्याच्यावरती। तर समोरच एक कॅमल पण उभा आहे आणि त्याच्यावर त्याची सवारी कोणाला करायची असेल तर करू शकता, पण मला करायला भीती वाटते। मी कुठली सवारी करणार नाहीये, कारण मला असं वाटतं की प्राण्यांवरती बसायला म्हणजे प्राण्यांवरती अत्याचार केल्यासारखं आहे, म्हणून मी तर नाहीच बसत आणि त्याच्यामुळे मी बसणारच नाहीये। तर संध्याकाळ झाली आहे आणि मस्त हवा सुटली आहे बीचवर। तर खूप गर्दी आहे, मुलं मस्त खेळत आहेत। छोट्या मुलांसाठी खूपच छान आहे, इकडे मुलं खेळत आहेत आणि मुलांसाठी पण इकडे ऍक्टिव्हिटीज आहेत। तर इकडे मस्त असं फॅमिली सोबत येऊन तुम्ही एन्जॉयही करू शकता, क्रिकेट खेळू शकता, फुटबॉल वगैरे खेळू शकता। कोणाला बाईक शिकायची असेल तर बाईकवरती तुम्ही राईड इकडे करू शकता। तर खूप छान असा हा बीच आहे, तर नक्की तुम्ही एकदा ह्या बीचला भेट द्या। आणि बीचच्या इथे साईडलाच पूर्ण सुरूची बाग आहे, तर इकडे तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर इकडे मस्त असं फोटोशूटही होऊ शकतं। तर मस्त अशी संध्याकाळ झाली आहे आणि हवा पण खूपच सुटली आहे। तर इकडे छोट्या मुलांसाठी पण मस्त असं खेळण्यासाठी जागा आहे आणि तर इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही घोडा दिसतोय
तर घोडा सवारी वगैरे आहे आणि छोटी मुलं खेळतायत बॉल बॅट वगैरे घेऊन। तर खूप छान असा बीच आहे हा भुईगाव। तर तुम्ही कधी आलात तर इकडे वसईला येऊन तुम्ही ह्या बीच वरती येऊ शकता। संडेला खूप गर्दी असते इकडे आणि तर बीच पण बघा आणि मस्त असं संध्याकाळ पण बघा, खूप छान आहे इकडे। तर इकडे घोडा सवारी चालली आहे आणि त्याच्या पाठीमागे एक कुत्रा लागला आहे आणि इकडे मस्त असं फोटोशूट चाललं आहे। लोक घोड्यावरती बसून मस्त असा फोटोशूट करत आहेत। तर कसा वाटला तुम्हाला हा बीच, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता इथूनच निघणारच आहे कारण खूप वेळ झाला मी बीचवरती आहे आणि आता थोडं घरी जाऊया। तर आमच्या बिल्ल्याला ताप आलाय आणि खेळत पण नाही, एकदम लूज झालं, एकदम गुंगू झालंय त्याला मी आता डॉक्टरांकडे घेऊन चालली आहे छोट्याशा बच्चाला। बघूया काय सिरप वगैरे देतात त्याला। म्हणजे कालपासून आहे ना तर थोडासा वीक वाटते, म्हणजे पाय वगैरे ना चालताना थोडं पडतंय। गरम वाटतंय पण असं कमी, म्हणजे चालताना वगैरे थोडंसं वीक वाटेल। खायला त्याला काल कॅटफूड आणलेलं, म्हणजे कॅटफूड होतो राईस मध्ये थोडं मिक्स करून। तर आता हा थोडा खेळायला लागलाय कारण त्याला मेडिसिन दिलं, मेडिसिन घेतल्यानंतर अर्धा तास झाला आणि अर्धा तासानंतर त्याला खूपच बरं वाटलंय। तर तो आता मस्त असा खेळतो आहे। तर आता मी आले आहे वसई विरार लिंक रोडला। तर हा आत्ताच लिंक रोड बनला आहे, 1.5-2 वर्ष झाली असतील हा रोड बनून, पण खूपच सुंदर असा रोड बनला आहे। पाठीमागे स्टॅच्यू वगैरे बघू शकता, खूप सुंदर असा स्टॅच्यू दिला आहे इकडे। आणि इकडे लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात, नाईट वॉकसाठी येतात आणि इकडे जर ड्रायव्हिंग वगैरे शिकायची असेल तर ड्रायव्हिंग शिकण्यासाठी पण मस्त अशा जागा आहे इकडे। तर बघायला गेलं तर विरार आणि नालासोपारा वसई खूपच डेव्हलप झालेला आहे। आणि आता मी इथे उभी आहे तर इकडे यश विद्या निकेतन ग्लोबल स्कूल ही आहे। तर बघायला गेलं तर आता म्युन्सिपालिटीचं पाणीही इकडे आलं आहे आणि खाण्यापिण्यासाठी पण काय काय आहे इकडे तेही आपण आता थोडंसं हा लिंक रोड आणि विरारमध्ये थोडंसं काय काय खायला वगैरे आहे तेही बघूया। तर इकडे समोर दिसते आहे जीवदानी मंदिर आहे आणि मोठी महानगरपालिकाही बाजूलाच आहे इकडे। तर ती दाखवायला मिळाली तर तीही दाखवेन मी। तर खूप काही डेव्हलप झालं आहे इकडे
आणि इकडे बघताय तर हे म्हाडाचे पूर्ण बिल्डिंग्स आहेत, पूर्ण म्हाडाच आहे, खूप मोठी असं म्हाडाची कॉलनी आहे इकडे. तर आता आपण थोडं लिंक रोड बघूया आणि विरारला जाऊया. तर हा आहे लिंक रोड. तर हा आहे नालासोपारा विरारचा लिंक रोड. खूपच छान असा हा लिंक रोड बनवला आहे. तुम्ही बघू शकता किती झाडं वगैरे मस्त लावली आहेत आणि रोड पण क्लीन आहे. तर आता मी उभी आहे विरार मधल्या ग्लोबल सिटीमध्ये. तर हे आहे इकडे ग्लोबल सिटीच्या साईडला खूप काही खाण्यासाठी ऑप्शन आहेत. तर हे बघू शकता तुम्ही. तर इकडे आल्यानंतर तुम्हाला कुठेच जायची गरज नाही पडणार. तर हे बघा इकडे पिझ्झा वगैरे पण आहे. बॉक्स देशी मिल्क मोजो पिझ्झा आहे. तर लाईन मध्ये तुम्ही बघू शकता, लाईन मध्ये पूर्ण खाण्याची दुकानं आहेत इकडे. तर खूप छान असं ग्लोबल सिटी आहे. तर हे पण बघू शकता तुम्ही, थाळी तंदूर आहे. ते आहे चायनीज बॉक्स. पिझ्झा वगैरे आहे. तर हे आहे सिद्धिविनायक मंदिर. तर हे विरारमध्ये येतं. ग्लोबल सिटीचं सिद्धिविनायक मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे, पण आता लेट झालं त्याच्यामुळे मंदिर बंद झालेलं आहे. आणि पूर्ण इकडे ग्लोबल सिटी आहे. तर ही सिटी खूप छान आहे. रात्र झाल्यामुळे जास्त काय दाखवायला येत नाहीये. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा.